रामदास तडसांवरती सून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। लग्नानंतर तडस कुटुंबाकडून प्रचंड अन्याय झाल्याचं पूजा तडस म्हणतायत। रामदास तडसांकडे न्याय मागण्यासाठी गेले, मात्र मारहाण करण्यात आली। मला न्याय कधी मिळणार असं पूजा तडस म्हणतायत। कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकला गेलं। तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार। म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता। माझ्यासारख्या मुलीला तुम्ही DNA मागता, करायला तयार आहे मी DNA। माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा, सर्व समाजासमोर करा, मी DNA ला तयार आहे। पण माझी अशी अवहेलना, माझा असा अपमान तर करू नका। ॲटलिस्ट एका स्त्रीला तुमच्या घरातल्या सुनेला, सून ही घरातली लक्ष्मी असते, तुम्ही त्या सुनेला DNA मागता, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता। मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याच्यामध्ये अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला। आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे, उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे द्याल, हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे। तर या पत्रकार परिषदेतून आमदारांनी लावलेले आरोप हे षडयंत्र असल्याचं पंकज तडस म्हणतायत। ही पत्रकार परिषद होण्यामागे विरोधकांचा हात असल्याचं पंकज तडस म्हणतायत। विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे पारिवारिक वाद घालण्याचा प्रयत्न असल्याचं पंकज तडस यांनी सांगितलेलं आहे। सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पंकज तडस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकज तडस तसेच रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द पंकज तडस आहे। सर, काय सांगाल? पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे आपल्यावर, काय आहे तथ्य त्या आरोपामध्ये? पत्रकार परिषदेमध्ये त्यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ आहे, पण न्यायालयीन तारखेवर हजर राहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। सुषमा अंधारे हे कोण? सुषमा अंधारे ज्याचा संसार स्वतः करू शकत नाही, सुधरू शकत नाही, ती काय लोकांना आव्हान करणार? सुषमा अंधारेंना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली, याचाच अर्थ विरोधी पक्षांनी हा आमच्या बदनामीसाठी केलेली एक षडयंत्र आहे की जिथून ज्यांचा बॉस मुंबईवरून बसतो तिथून त्यांनी सूत्र हलवलेले आहे। हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। एकूणच सुषमा अंधारे यांनी असं आवाहन पण केले आहे का पंकज तडस, तुम्ही छोटा मुलाचा बाप आहे, 16-17 महिन्याचं ते बाळ आहे, त्याच्या पूजा तडस यांच्याशी बोला, पत्रकार परिषदेतून आवाहन केला, तुम्ही पूजा तडस यांच्याशी बोलणार? माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत, न्यायालयात त्यांनी कागद सुद्धा दाखल केले, त्यांच्या वकिलामार्फत हजर राहिलेले नाही, मी सुद्धा हे केली। सुषमा अंधारे काही न्यायाधीश नाही आहेत। आव्हान जरी केलं असेल मी त्यांचं स्वागत करतो, पण न्यायालयामध्ये जे आदेश होईल ते मला मान्य आहे। मी त्याच वेळेस न्यायालयाचा आदेश मानेल, न्यायालयाने आदेश करावे आणि मी त्या निर्णयाला मान्य करेल। नक्कीच हे होते पंकज तडस। लोक डबल आशीर्वादाने आम्हाला निवडून देतील असा ठाम विश्वास त्यांना आहे। कॅमेरामॅन सचिन पोपईसह मी पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।